ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता, दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके फुटण्याचा अंदाज. तर विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत असल्यानं चर्चा. बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणात आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये फेरफार केल्याचा आरोप. ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक. डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरलोरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के. धीरज शर्मा आज 11 वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. सोनिया दुहान मात्र शरद पवारांसोबतच राहणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक. बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषद सुद्धा घेणार. काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष. विधान परिषदेसाठी कोकण पदवीधरमधून अभिजित पानसेंना उमेदवारी. मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर. भाजप विरुद्ध मनसेमध्ये लढत होण्याची शक्यता. गोळीबारामुळे पुन्हा मालेगाव हादरलं. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार. 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती. जळगावमध्ये घर कोसळून एकाच कुटुंबातील 5 पैकी 4 जणांचा मृत्यू. 8 वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. वादळी वाऱ्यात घर कोसळून 4 जण दगावले. यावल तालुक्यातील घटनेनं माजली खळबळ. आज 10वीच्या परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. शिक्षण विभागाकडून वेबसाईटबाबत माहिती जारी. आणि मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आजपासून पावसाचा अंदाज. सकाळपासूनच ढगाळ वातावरण. तर आठवड्याच्या शेवटी मुसळधारचाही इशारा. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना सुद्धा दिलासा.